सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेच्या दीर्घकालीन आणि रास्त मागणी असलेल्या माडग्याळ स्वतंत्र तालुका निर्मितीच्या प्रस्तावासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तमनगौडा रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विशेष पाठपुरावा केला। यावेळी त्यांनी माडग्याळ तालुका घोषित करावा अशी ठाम मागणी करणारं सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्र्यांना सादर केलंय। निवेदनात माडग्याळ हे जत तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यवर्ती व भौगोलिकदृष्ट्या सोयीचं ठिकाण असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। माडग्याळ तालुक्यात झाल्यास सुमारे 45 ग्रामपंचायतींना थेट प्रशासकीय लाभ होणार असून नागरिकांना दळणवळण वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे। यापैकी बहुतांश ग्रामपंचायतींनी यापूर्वीच ग्रामसभा व मासिक सभांमधून माडग्याळ तालुक्यासाठी ठराव मंजूर करून पाठिंबा दर्शवलाय। निवेदनात संख व उमदी या गावांमधील भौगोलिक व सामाजिक अडचणी, पावसाळ्यात ओढ्यांमुळे निर्माण होणारे पूर परिस्थितीचे संकट, निवडणुकीच्या वेळी मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याच्या घटना यांचा उल्लेख करण्यात आला आहे। कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर उमदीसारख्या सीमावर्ती गावे सुरक्षित प्रशासनिक नियंत्रणाखाली येणं आवश्यक असल्याचंही निदर्शनास आणून देण्यात आलं आहे। माडग्याळ इथं आधीपासून ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटर, कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार, आठवडा बाजार, पोलीस आउटपोस्ट, सब पोलीस ऑफिस, महावितरण कार्यालय, शैक्षणिक संस्था, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच प्रशासकीय कार्यालयांसाठी मुबलक शासकीय जागा उपलब्ध असल्यानं तालुका मुख्यालयासाठी माडग्याळ हा सर्वार्थानं योग्य पर्याय असल्याचं रवी पाटील यांनी स्पष्ट केलं आहे।